आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। उद्योजक बनणं हा खडतर प्रवास असतो, परंतु त्यासाठी विविध कौशल्य प्राप्त करावी लागतात। म्हणूनच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनताना साहस आणि धाडस यांची सांगड घालावी लागेल। नोकरी आणि उद्योजक यातील फरक विचारात घ्यावा। नोकरी ही विशिष्ट व्यक्तीपुरती मर्यादित असते, तर उद्योजक हा महत्त्वपूर्ण व विविध क्षेत्राशी निगडीत असतो। कारण उद्योजक बनल्यास आपल्याला आपली स्वप्न साकारता येतात व ती यशस्वी होताना समाधान प्राप्त होत असते। तसेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते। उद्योजक झाल्याने स्वतंत्रता प्राप्त होऊन आपण इतरांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देऊ शकतो। नव उद्योजकांचा शिकणे, विचार करणे आणि त्यातून कृती करणे हा उद्देश समोर असावा। कार्यानुभव, संधी आणि ऑन जॉब ट्रेनिंग सारख्या कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची चालना मिळण्यास उपयोग होतो। महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशातून खचून न जाता आपणच आपले स्वतःचे सल्लागार बना आणि यशस्वी उद्योजकाकडे वाटचाल करा, असे मत कार्यशाळेचे उद्घाटक हॉटेल परिवारचे संस्थापक श्री संदीप नाईक यांनी व्यक्त केले। ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत कार्यानुभव, संधी, इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेमध्ये उच्च शिक्षण घेणारे 125 विद्यार्थी व उत्तर पुणे जिल्ह्यातील 50 उद्योजक सहभागी झाले होते। या कार्यशाळेचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योगशील बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी दिली। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर हे होते। उच्च शिक्षण पदवी घेताना कार्यानुभव, संधी व ऑन जॉब ट्रेनिंग हे विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घरातूनच सुरू झाले पाहिजे, त्यासाठी अनुभव ही महत्त्वाची शिदोरी आहे। विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व घडवताना मनमोकळेपणे संवाद कौशल्य निर्माण करून उद्योजकीय कौशल्य आत्मसात केल्यास उद्यमशीलतेकडे एक संधी म्हणून पाहावे, असे मत कृषीरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केले। या कार्यशाळेत वैभव पोखरकर, स्वप्न वेब सोल्युशन, प्रवीण शेळके, के-मार्ट सुपरमार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड व शामराव थोरात, मनाली कलेक्शन यांचे 3 सत्रांमध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेसाठी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे विश्वस्त प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच दिवसभराच्या कार्यशाळेत उपस्थित उद्योजकांनी देखील आपापल्या व्यवसायातील व उद्योगातील यशस्वी गाथा विद्यार्थ्यांपुढे मांडली। कार्यशाळेत उद्योजकांची भूमिका मांडताना पो इन्फोटेक कंपनी पुणेचे संस्थापक राजकुमार माशालकर, दिलदीप सिंग बांगा, किरण वाघमारे, सुजित बांगर, धनाजी बोरकर, नंदकुमार चिंचकर, प्रशांत इचके, जुबेर शेख, हर्षल शिंदे, सुभाष वाभळ, डॉक्टर उत्तम घोरपडे, सनी भोर, प्राध्यापक सचिन कसबे, प्राध्यापक अनिल पडवळ, पंकज कोल्हाळे या सर्व मान्यवरांनी आपल्या उद्योगांची यशोगाथा व अनुषंगाने उपस्थित उद्योजक व विद्यार्थ्यांपुढे मार्गदर्शन केले। कार्यशाळेचे संयोजन प्राध्यापक दिनेश गाजुलवार, डॉक्टर शिवाजी टाकळकर, डॉक्टर उत्तम पठारे, डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर, प्राध्यापक शंतनू ठाकरे, प्राध्यापक आकाश कांबळे, प्राध्यापक सुभाष कुडेकर, डॉक्टर रसूल जमादार, डॉक्टर शरद कापले यांनी केले। कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी केले, तर आभार प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश गाजुलवार यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.